57,166 शेतकऱ्यांना दिलासा। तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। राज्य शासनाने जुलै 2024 मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही भंडारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरली आहे। या योजनेंतर्गत कृषीपंपधारक शेतकऱ्यांची थकीत वीजबिले संपूर्णतः माफ करण्यात येत असून जिल्ह्यातील सुमारे 57,166 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे। वीजबिल माफीमुळे एकूण 487,37,72,000 रुपयांचा भार शेतकऱ्यांच्या खांद्यावरून उतरला आहे। कृषीप्रधान जिल्ह्याला दिलासा। जिल्ह्याची अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीवर आधारित असून येथे विशेषतः धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते। खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांमध्ये शेतकरी धान लागवड करतात। धान पिकाला भरपूर पाण्याची गरज असते। यामुळे बरेचसे शेतकरी स्वतःचे विहिरी व मोटार पंप वापरून पाणीपुरवठा करतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून बदलते हवामान, कमी पाऊस व निसर्ग आपत्तीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। परिणामी कृषीपंपांसाठी लागणाऱ्या वीजबिलाचे पैसे भरणे त्यांना शक्य झाले नाही। महावितरण कंपनीकडून या बिले वसूल करण्यासाठी दबाव येत असल्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आले होते। शेतकऱ्यांना थेट दिलासा या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील थकीत वीजबिलाचे ओझे कमी होऊन ते नव्याने शेतीची कामे मनापासून करू शकतील। पाण्याच्या सुविधा नियमित झाल्यास धान, भाजीपाला आणि अन्य पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल उंचावले असून शाश्वत शेती आणि शेतकरी कल्याणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे, असे म्हणता येईल। योजनेंतर्गत महत्त्वपूर्ण प्रमुख बाबी 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांसाठी संपूर्ण वीज मोफत। एप्रिल 2024 ते मार्च 2029 या कालावधीसाठी ही योजना लागू। 3 वर्षांनंतर आढावा घेऊन योजना पुढे चालू ठेवण्याचा निर्णय। महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 8 ते 10 तास वीज पुरवठा। 57,166 शेतकऱ्यांवर 487 कोटींची थकबाकी। महावितरणच्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यात 57,166 शेतकऱ्यांवर एकूण 487,37,72,000 रुपयांची वीजबिल थकबाकी होती। मुख्यमंत्री बळीराजा योजना सुरू झाल्यानंतर या थकबाकीचे माफीपत्र देऊन थेट लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात आला आहे। भंडारा जिल्ह्यात लाभ। भंडारा विभागात भंडारा ग्रामीण, भंडारा शहर, मोहाडी, पवनी, तुमसर तर साकोली विभाग लाखांदूर, लाखनी, साकोली यांचा समावेश होतो। विभागनिहाय लाभार्थी व थकीत बिलाची रक्कम पुढील प्रमाणे आहे। पवनी तालुक्याला सर्वाधिक लाभ। यामध्ये पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाटा सर्वाधिक असून 10,000हून अधिक शेतकऱ्यांवर 104 कोटी 24 लाखांहून अधिक थकबाकी होती। त्यामुळे पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा झाला आहे। तसेच लाखांदूर, साकोली, मोहाडी आणि तुमसर या तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। योजना, उद्देश आणि अंमलबजावणी। राज्य शासनाने 25 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री बळीराजा मुफ्त वीज योजना 2024 जाहीर केली। या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे जलवायू परिवर्तन आणि अनियमित पावसामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।